नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत FYBA सेकंड सेमिस्टर इकॉनॉमिक्सचा पेपर कशा प्रकारे असणार आहे, कोणता प्रश्न IMP असणार आहे, कोणता प्रश्न अतिशय महत्त्वाचा असणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा आपण नवीन व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहू शकता FYBA सेकंड सेमिस्टरचा आजचा हा पेपर आहे। आपण पाहूयात, आपल्या पेपरचं नाव असणार आहे इंडियन इकॉनॉमिक्स एन्व्हायरमेंट सेकंड सेमिस्टर 2019 हा पॅटर्न आहे, CBSE पॅटर्न। पाहू शकता आपण, वेळ असणार आहे 2.5 तासाचा आणि आपल्याला मार्क आहे 70। तर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना आपण पाहू शकता। सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत। उजवीकडील अंक प्रश्नांचे गुण दर्शवितात, म्हणजे जे काही तुम्हाला हे अंक दिसतात हे सर्व आपले प्रश्नांचे गुण दर्शवितात। तर पाहूयात, प्रश्न क्रमांक पहिला आहे, याचा आपण पाहूयात सविस्तर अभ्यास। खालील प्रश्नांची प्रत्येकी 1 किंवा 2 वाक्यात उत्तरे लिहा। कोणतेही 8 लिहायचे आहेत, 8 दूने 16, म्हणजे प्रत्येकी एक प्रश्न हा 2 मार्कासाठी असणार आहे। तर पहा, सेवा क्षेत्राची व्याख्या लिहा। ज्ञानधारित किंवा ज्ञानधिष्ठित क्षेत्र म्हणजे काय, ई कॉमर्स म्हणजे काय, बँक संकल्पना ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करा। खाजगी क्षेत्रातील कोणत्याही 4 बँकांची नावे लिहा। NEFTचे पूर्ण रूप लिहा। दारिद्र्याची व्याख्या लिहा। छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे काय, 2 कृषी विकास योजनांची नावे लिहा, किंवा आयुर्विमा किंवा जीवन विमा म्हणजे काय असतो ते लिहा। असे आपल्याला खूप प्रश्न आहेत, त्या प्रश्नांपैकी कोणतेही आपल्याला 8 प्रश्न लिहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्हाला सोपे वाटतील। तर प्रश्न क्रमांक 2 पाहूयात। प्रश्न क्रमांक 2 हे 16 मार्काला आहेत विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही 4 लिहायचे आहेत 50 शब्दामध्ये। ज्ञानधिष्ठित क्षेत्राची वैशिष्ट्य स्पष्ट करा, हा पहिला प्रश्न आहे। विम्याची संकल्पना आणि त्याचे प्रकार स्पष्ट करायला सांगितलेले आहेत। त्याचप्रमाणे क आहे, मुदत ठेव खात्याविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे। डेबिट कार्ड यावर थोडक्यात टिप लिहायची आहे, म्हणजे माहिती लिहायची आहे, डेबिट कार्ड नक्की काय आहे। मेक इन इंडिया योजनेविषयी आपल्याला काय माहिती आहे ती लिहायची आहे। आणि बेरोजगारी आहे त्याची कारणे आपल्याला थोडक्यात ते स्पष्ट करायचे आहेत। तर प्रश्न क्रमांक 3 पाहूयात, हा 18 मार्कासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। खालीलपैकी 100 म्हणजे खालीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे 100 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे, कोणते 3। भारतातील शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने कोणती आहेत ते आपल्याला स्पष्ट करायचे आहेत। व्यापारी बँकांची प्राथमिक कार्य कोणते आहेत ते स्पष्ट करायचे आहे। भारतातील दारिद्र्याची कारणे स्पष्ट करा। प्रधानमंत्री जनधन योजना याच्याविषयी आपल्याला चर्चा करायला सांगितलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही 3 आपल्याला सोपे वाटतील ते आपण इथे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे। 18 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे। तर शेवटचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्नांची 200 शब्दात उत्तर लिहायचे आहेत, कोणतेही 2 लिहायचे आहेत, म्हणजे 10 मार्कासाठी हा एक प्रश्न असणार आहे। त्यामुळे हा ब्रॉड क्वेश्चन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, मोठा प्रश्न असणार आहे। भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची भूमिका आपल्याला स्पष्ट करायला सांगितलेलं आहे। बँक खात्यांचे विविध प्रकार स्पष्ट करायला सांगितलेले आहे सविस्तरमध्ये। आणि भारतातील दारिद्र्य निर्मूलनाच्या धोरणात्मक उपाययोजनांची चर्चा करायला सांगितलेलं आहे। शेवटचा जो IMP प्रश्न आहे खूप महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे, प्रत्येकी 10 मार्कासाठी एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा। आणि विद्यार्थी मित्रांनो, अजूनही आपण या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि जास्तीत शेअर करण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला याविषयी कोणतीही अडचण असली, कोणताही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला लाईक करा। मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की देण्याचा प्रयत्न करेल। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।